मनोहर या आपण तर सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मी संजय दादांना विनंती करेन आपण मनोहर पाटील यांचा सन्मान करावा। चला मॅच ऑन होईल। चला मॅच ऑन। तर स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ आणि त्यांच्या विरुद्ध आपण संघ जरूर पाहतो। दोन्ही संघ बलाढ्य सामना पाहायला मजा येईल आणि अभिनंदन टीम आज संघ खेळला। प्रणय 11 जरूर पाहिलं चिखळे संघाला चांगला खेळ त्यांचा राहिला। पंढरीनाथ कडव या संघाचे पुरस्कार। तर मॅच ऑन। सुरासाठी स्ट्रेट करतो ओ मिडॉन कडे गुड फिल्डिंग चांगले एफर्ट्स। 4 षटकांचा सामना आहे। तर सुपर 12 चा जो लॉट्स आम्ही शेअर करू मॅनेजमेंट कडून काही सूचना येतात त्याच वेळेवर सर्व संघांना यावं लागेल। कुणालाही ऍडजस्टमेंट नाहीये कारण 12 मॅचेस आहेत तर कुणालाही ऍडजस्टमेंट नाहीये। मनोहर पाटील फक्त आम्ही असल्यावर रिलॅक्स आहे बाहेर गेल्यावर बरोबर। तर 2 चेंडूचा खेळ समाप्त 5 धावा आहेत। ओ पॉइंट कडे मिसफील्ड झाली पाठला खोल डीप कडे सामना कमालीचा होईल। दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत। एका बाजूला कसलकंड संघ खेळतो कोडिलदेव कसलकंड आणि त्यांच्या विरुद्ध 2 नाद करताना टीम स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे। शेवटचा सामना आहे। बॅटिंग करताना टॉस जिंकलाय कसलकंड संघाने डिसिजन फिल्डिंग धावा 7 रन्स ऑन बोर्ड। स्वराज खेळतोय धनेश त्याला साथ देताना सामना महत्वाचा आणि या सामन्यामध्ये तुम्हाला लढावं लागेल झुंजावं लागेल तुम्हाला योगदान देणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे। प्रफुल्ल सज्ज होणार ओ क्लोज कॉल। धनेश कवतेला पाहतो 1 चेंडूचा सामना त्याने केला 2 वेळ खेळतो आणि स्वराज कवते 2 चेंडू मध्ये 5 एकूण धावा 7 रन्स। प्रफुल्ल नेक्स्ट बॉल लो फुल टॉस काय फटका सजवलाय टोले जंग व्हॉट अ टायमिंग। धनेश कवतेच्या बॅट मधून हा तडाका षटकार। तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 13 धावा आहेत फलकावर। 4 षटकांचा सामना 2 वाजून 36 मिनिटं। प्रफुल्ल सज्ज होणार राऊंड विकेट न ऑफ स्टंप वर चेंडू ठेवला। आपण पाहतोय धनेश ऑन साइडला खूप चांगला खेळतो आणि हे प्रफुल्लनं ओळखलं। आतापर्यंत 5 चेंडू धावा 13। अगदी मागच्या मॅच मध्ये सागर आपण पाहिलं तर टार्गेट होतं विनिंग टार्गेट 57 मात्र सामना शेवटच्या काही चेंडू पर्यंत रंगला होता। बॅड लक टीम वाजे मात्र सामना जिंकला चिखले संघानं। प्रफुल्ल सज्ज होणार गुड कमबॅक व्हेरी गुड कमबॅक पॉवर प्लेचं पहिलं षटक। तर 13 धावा आहेत एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। बॅटिंग करताना स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे धावा 13 रन्स। मग टीम मीटिंगची परवानगी नसेल थोडा आम्हाला सहकार्य करा। बघा चिखले संघ आनंदित आहेत भरपूर मागच्या प्रशांत पाटीलने आम्हाला सांगितलं फॉर्म साठी झगडत होते
आणि आज सर्व यंग जनरेशन एकात्मता पाहिली, चांगला खेळ झाला, नैसर्गिक गुणवत्ता दाखवली आणि आज ऑल टीममेट्स व्हेरी गुड परफॉर्मन्स. अभिनंदन टीम. प्रणय 11 चिखले क्वालिफाय झाला सुपर 12 आजच्या पोल मधून. तर उद्या वेळेवर रिपोर्टिंग करा. सेकंड ओव्हर धावा, एकूण धावफलकावर 13. दोन्ही संघ मैदानावर विद्यमान. चालू असलेला सामना दोन्ही बलाढ्य संघामध्ये धावा धावफलकावरती टोटल 13. किती टार्गेट सेट करणार नेरे संघ, यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत करावी लागेल, कारण मागचा सामना कोण विसरणार. आपण पाहतो देशमुख फायटर्स सासगाव संघाला जे भलं मोठं टार्गेट होतं, तो सामना तब्बल आपण पाहिला तर 2 तास रंगला. सुपर ओव्हर कोणी विसरणार नाहीये तो सामना सुद्धा. प्रभात सेकंड ओव्हर. पहिला चेंडू खोलात ठेवला टप्पा, ऑफ स्टंपवर चेंडू आपण पाहिला, गती जास्त होती. प्रभातला पाहिलं. सेकंड ओव्हर टाइमवर आम्ही सेट केले. 4 षटकांचा सामना आहे. मध्यरात्री नंतर आपण पाहतो आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. एकूण धावा 13, 13 रन्स. गुड बॉलिंग. ओळखलं, लाईन रीड केली आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. तर डिसिजन पेंडिंग. कुलदीप माळी उमरोली आणि आमच्या दादा सरकार कट्टर समर्थक संदेश भाई अर्थातच पप्याबाई सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. सेकंड ओव्हर डॉट बॉल. कनेक्ट चेंडू होत नाही आणि धाव घेण्याची तयारी जरूर दाखवली. गुड रनिंग. स्वराजला माहिती आहे, धनेशला माहिती आहे, फायटिंग स्कोर उभा करावे लागेल, कारण इथे आपण पाहतोय दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे, दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आणि टार्गेट सेट करणं खूप महत्वाचे. धनेश कवते 4 मध्ये वैयक्तिक 8 खेळतो आणि त्याला साथ देत असताना स्वराज आक्रमण केलं डीप कडे. ओ गुड फिल्डिंग. फरमाइश एक दादा सरकार पंडित बाईचे दादा सरकार कट्टर समर्थक आहेत. सेकंड ओव्हर एकूण धावा धावफलकावरती टोटल 14 धावा आहेत. गुड बॉलिंग. शंकर आलाय. धनेश 5 झाल्यानंतर इथे कमबॅक होणं आता खूप महत्वाचं आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा धावफलकावर 14. प्रभातचे षटक. प्रफुल्ल धावा दिल्या 13. मात्र या षटकामध्ये गुड कमबॅक. फक्त आतापर्यंत एकच धाव दिले प्रभातनं. ओ बॅटच्या मधोमध लेग ग्लान्स. काय फटका सजवलाय. शंकर छाद पॉवरफुल हिटिंग साठी ओळखला जातो.
मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे बघा. आपण रिप्ले तयारीमध्ये होता आणि तो ग्लान्स केला. काय स्ट्रोक, व्हॉट अ टायमिंग, ग्रेट स्ट्रोक. षटकार. खेळ समाप्त झाले. धावा धावफलकावरती टोटल एकूण धावा आहेत 20. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय 7 धावा आहेत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. टार्गेट सेट करावं लागेल. अशा पद्धतीनं खेळला तर टार्गेट होऊ शकतो 40. आणि आता स्कारा 11 बॅटिंग लाईनअप मध्ये शंकर आहे, स्वराज आहेत. एक धक्का मिळाला. चांगलं टार्गेट सेट होणं संघासाठी तेवढं महत्वाचं. लोकेश नाईक टार्गेट सेट करावं लागेल आणि स्वराज त्याच उद्देशाने उतरलाय. ओव्हर नंबर 3 लोकेश नाईक. दोन्ही संघामध्ये यंगिस्तान आहेत. एकूण धावा 20. तिसरं षटक प्रगती पथावर. टॉस जिंकला कसलकड संघानं. क्षेत्ररक्षण करतोय आणि स्ट्रायकर एंडला स्वराज गौतम. या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं, मात्र विकेट साठी जो प्रयत्न होते टीम. पहिला चेंडू ड्राईव्ह सुरेख केलाय. लॉंग ऑफ कडे शंकर आले स्ट्रायकर एंडला. धावफलक 21. लख प्रकाश. आपण स्पर्धा पाहतोय साई स्टार क्रिकेट संघ विगर ग्रामस्थ मंडळ चषक. आज चौथी डे नाईट आपण पाहतो. या स्पर्धेची शेवटची रात्र असेल आज. आपण पाहिलं 19 मार्च 4 वाजता शार्प दिवसा आम्ही सुरू करणार आहोत. लॉर्ड्स आक्रमणाचा प्रयत्न शंकरने नकार दिला. त्याला विश्वास आहे 2-3 मोठे फटके लढण्याची फाईट निर्माण करेल आणि हा विश्वास आहे त्यानं आणि नक्कीच तो प्रयत्न केला जाईल. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा 21. लोकेश नाईक सिंगल डॉट. प्रभातच्या षटकामध्ये 7 आल्या. समोर ठेवला, खोदून काढलं. ओ गोलंदाजीचा तिकट मार आहे. शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला. अगदी प्रत्येक चेंडू व्हरिएशन व्हरायटी पाहायला मिळते. लोकेश गुड बॉलिंग दर्जा त्यांनी दाखवला, मात्र शंकरला थांबवून ठेवलं. षटकाराने शंकरनं आक्रमकता दाखवली, मात्र 2 चेंडू तो डॉट खेळलाय आणि एका बाजूला स्वराज गवते संघर्ष करतोय. सुरुवात डावाची चौकाराने केले. एकूण धावा दाफलकर 22. आक्रमण केलंय. व्हॉट अ टायमिंग, ग्रेट स्ट्रोक, मार्वेलस प्लेड. काय फटका खेळलाय, अप्रतिम. ही ताकद मनगटामध्ये आणि जरूर आपण हा फटका आलाय. षटकार. धावफलक 6 आणि पुढे सरके 28. तिसरं षटक प्रगती पथावर. संघ खेळतोय एका बाजूला कसलकंड आणि त्याच्या विरुद्ध स्कायरा 11 आकाश शेठ पाटील लकी पॅकर्स. कल्याण शिरडोन यशस्वी आयोजक आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ नेरे. 28 धावा. थर्ड ओव्हर. यस, पंचांच्या काही सूचना येतात. 2:47 मध्यरात्री नंतर जाऊन दिलं. लाईन ओळखली, व्हाईट बॉल. एकूण धावा 29. महत्वाचा सामना. टायमर सेट केलाय. 20 मिनिटांमध्ये 17 फिनिश करावं लागेल टीम कसलकंड संघाला. काय दर्जेदार गोलंदाजी होते बघा. अचूक टप्प्यावर गोलंदाज. मिसफिल्ड दिनेश होते तिथे. विकेट वरून प्रयत्न कमालीचे झाले. तितक्या वेगाने धाव पूर्ण केली.
2 धावेनं नेरे संघ पोहोचलाय. एकूण धावा 31. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था लायन ग्रुप आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष बाळू फडके आणि उद्या त्यांची रॉयल एंट्री होणार आहे. रविबाई शेळके असतील लायन ग्रुपचे उपाध्यक्ष आणि या स्पर्धेच्या मालिकावीराचे पुरस्कर्ते. थर्ड ओव्हर 31. ऑफ स्टंपला चेंडू गॅप मध्ये. ओ बॅड लक टीम फिल्डिंग टीम. मात्र इथे स्वराजला माहिती होतं धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचं आणि 3 षटकानंतर एकूण धावा धावफलकावर 35. ज्यांची उपस्थिती आपण पाहणार आहोत ते शशिकांत शिंदे साहेब आमदार विधान परिषद यांची उपस्थिती आपण उद्या पाहणार आहोत. व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावर 36. चौथं षटक प्रगती पथावर गोलंदाज झालाय. 4 षटकांचा सामना आहे. करणला पाहतो. मागचा सामना कोणी विसरणार नाही जो सामना खूप रंगतदार झाला. देशमुख फायटर्स सासगाव. ओ शंकर प्रहार करतो डीप लॉंग ऑन कडे. फिल्डर रेडियम. फिल्डिंग खूप चांगली बाजू असते. जर तुमची क्षेत्ररक्षण कमालीचं असेल तर मॅच मध्ये तुम्ही पकड मजबूत निर्माण करता. आम्ही क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे या स्पेशली स्पर्धेमध्ये अनेक संघांना पाहिलं ज्यांनी फिल्डिंग मुळे सामने गमावलेत. अनेक संघांना पाहिलेत. पॉइंट कडे गुड फिल्डिंग. दिनेश होते स्वराज बाद. जय शेत आमचे भालेकर पाहतोय. आज त्यांचा संघ सुद्धा क्वालिफाय झाला. थोडे आनंदित आहेत. उद्या मात्र वेळेवर आपल्याला रिपोर्टिंग करायचे.
फटके आले तर आपण फाईट देऊ शकतो आणि करणचा तोच प्रयत्न असेल इथे धावसंख्या रोखण्याचा. शरीरभेदी गोलंदाजी, धाव सोडण्याची तयारी, जरूर इथे होईल धोका. यस, टीव्ही अंपायर रनआउट साठी रेफर केले. चेक कर. दर्दी प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं आम्ही हार्दिक मनापासून स्वागत करतोय. तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा धावफलकावर टोटल एकूण धावा 37. कनेक्शन झालं नाही, मात्र धाव घेण्याची तयारी. 2 धावा वेगाने शंकर निघाले. खूट रनिंग +2 39. नाही 39. शेवटचा चेंडू स्ट्रायकर इनला शंकर. 6 मध्ये 10. एक षटकार त्यांनी जरूर दाखवला आणि आता अपेक्षा पाठी राख्याना शंकर कडून एक मोठा फटक्यांची. मात्र करण सज्ज होणार. फुलटॉस चेंडू, चोख प्रत्युत्तर. या सिस्टा शेवट गोड केलाय. +6 टोटल स्कोर. 45 आणि 46 टार्गेट विजयासाठी. 46. मात्र शंकर रेफर करतो. यस, पंच सांगतात हाईट फॅक्टर साठी फेल डिलिव्हरी. अगोदरच टेक्निकल टीम चेक केलं. फास्ट काम करतो कारण आज टेक्निकल टीम एक्सपर्ट झाले, भरपूर आले आज. रिव्ह्यू आपण पाहिलं.
तर नक्कीच मॅच ऑन करू. 46 टार्गेट बॅटिंग करेल टीम घोडिलदेव कसलकंड. कोण विसरणार मागचा सामना आपण पाहतो देशमुख फायटर्स सातगाव संघाविरुद्ध. टार्गेट होतं विजयासाठी 79 आणि त्या धावसंख्येचा पाठलाग या संघाने केला होता. आता समोर आव्हान नेरे संघाचं. पहिला चेंडू सिंगल मिळेल. डीप वरून प्रयत्न होतील लॉंग ऑफ कडून. अजित रेड्डी सिंगल मिळणार बॅटिंग करताना टीम कसलकंड. आता कुणाल अनिकेत. कुणालला आपण जरूर पाहतोय. कुणाल नाईक आणि अनिकेत पाटील. देवा पाटील नेक्स्ट बॉल. ओ प्रचंड वेग इथे मात्र साथ मिळत नाही. यष्टीरक्षक बॅकअप रेडी निघालेत वेगाने. या संधी सोडायच्या नसतात आणि हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. वाईटचा कॉल. टोटल धावा 2 म्हणजे प्लस टोटल एकूण आल्या 3 आणि टोटल धावा 4. 13 धावा होत्या जेव्हा प्रफुल्ल पूर्वार्धामध्ये पहिलं षटक हाताळलं. दबाव असेल. मागचा सामना सुद्धा चिखले संघाने काय जिगरबाज खेळ केला. अगदी प्रत्येक सामने आपण या स्पर्धेमध्ये हाय व्होल्टेज अटीतटीचे पाहिले. देवा पाटील ऑफ स्टंपला ठेवला. बॅकअप आलाय. आपण पाहतो अर्जुन होते. शंकरने चेंडू अडवला. अर्जुननं बॅकअप केलं आणि ही साथ खूप महत्वाची असते. बॅकअप रेडी ठेवणं, पाठीराखण करणं, क्षेत्ररक्षण करताना तुम्ही अलर्ट असणं हे महत्वाचं असतं. आणि खेळाडू या मॅचला किती सिरियसली घेतात हे सुद्धा महत्वाचं असतं. डीप मिड विकेट धनेश. डीप लॉंग ऑफला अजित गवतेला पाहते. देवा पाटील नेक्स्ट बॉल. गुड बॉलिंग. देवा एक प्रमुख गोलंदाज आहे. सर्कल मध्ये प्रामुख्याने तो षटक हाताळतो. प्रचंड प्रतिभा आहे. वेगवान व्हेरिएशन आहे. सिच्युएशन नुसार गोलंदाजी करणं ही त्याची खासियत आहे. मात्र समोर आव्हान सुद्धा. बॅटिंग लाईनअप मध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेला संघ कसलकंडा संघ. नेक्स्ट बॉल. देवा ऑफ स्टंपला ठेवला. फलंदाजांना बीट करण्याचा प्रयत्न तो करतो मात्र अंपायर सिग्नल वाईटचा कॉल. पिंट्यात आमचे आई एकविरा इव्हेंटचे कॅमेरामन अगदी मध्यरात्री नंतर भरपूर खूप छान काम करतात. चला अखेर 3 चेंडू नंतर धावा 6. 6 रन टार्गेट. 46 सुपर ओव्हर. फायनली आज एक सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळाला. लॉफ करतोय जरूर आणि सीमारेषेच्या वरून इथे आपण प्रयत्न. कमालीचे 6. कुणालच्या बॅट मधून हा फटका पाहिला. दणदणीत षटकार. 46 टार्गेट. देवा पाटील. देवा पाटीलचे पहिले षटक. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 12 करायचे. ओ स्वीट साऊंड आणि यस बॅट्समन आउट. बॉल. त्यानंतर एक षटकार आला. कमबॅक विकेट. कुणालची विकेट हवी होती तो मात्र निराश मनानं परतला. टार्गेट आहे 46. सामना जिंकणं महत्वाचं. जो संघ जिंकेल तो प्रवास करेल सुपर 12चा. कोणता संघ असेल चर्चा होईल. बॅटिंग लाईनअप मध्ये कुणाल होता. अगदी मागचा सामना पाहिला. बॅटिंग लाईनअप मध्ये योगदान दिलं होतं आपण जरूर पाहिलं. सासगाव संघाविरुद्ध खेळला होता अनिकेत. भावेश खेळला होता 34. त्यानंतर अनिकेत खेळला होता 23. बॅटिंग लाईनअप आता अनिकेत सज्ज, भावेश आणि हे 2 फलंदाज खूप महत्वाचे असतील. बॅटिंग टीम मागच्या सामन्यातील सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच भावेश पाटीलला पाहतोय. देवा पाटील स्ट्राइक रेंजला. भावेश गॅप मध्ये खेळलाय. ओ टेक्निक दाखवली. शांत डोक्याने खेळला. बघा कुठलाही उपद्रव त्यांनी निर्माण केला नाही. अगदी त्याच अविर्भावामध्ये तो खेळते का त्याला सामना जिंकायचे या उद्देशानं तो खेळतो मैदानावर भावेश आणि त्याची देहबोली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 13 धावा.
टार्गेट 46, विनिंग कॅल्क्युलेशन 18 मध्ये 33. मगाशी म्हटलं का क्रिकेट म्हटला तर जंटलमॅन लोकांचा खेळ असतो, शेवटपर्यंत काय होऊ शकतो. सर्व आमची मॅनेजमेंट साई स्टार क्रिकेट संघ विगर उद्या सुपर 12 मध्ये खेळणार. प्रणय 11 साई स्टार विगर. कदाचित हा सामना संपल्यानंतर संजय दादा आम्हाला सांगतात थोडा वॉर्मअप प्रॅक्टिस करणार आहेत. तर 18 चेंडू आणि 33 धावेची गरज. महत्वाचा सामना कसलकण विरुद्ध स्कायरा 11 नेरेम. एकूण धावा 13, टार्गेट 46. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर अजित आलाय. कंपॅरिझन केली 13 धावा नेरे संघाच्या सुद्धा होत्या आणि त्याच 13 धावा कसलकण संघाच्या सुद्धा आहेत. पुष्करला आम्ही पाहतो 12 पॅन प्रचंड प्रेशर मध्ये तो सुद्धा दिसतोय. दोन्ही संघाचे 12 मॅन. पहिला चेंडू बघा किती तीक्ष्ण नजर असते. खेळाडू अलर्ट असतात, सावध असतात, चतुर असतात आणि अजित कवतेला माहिती इथे डॉट बॉल प्रेशर निर्माण करतील आणि ते मोठे फटके रोखण्याचा प्रयत्न होतोय. डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन साइडला फटका बनवला परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. पूलच्या माध्यमातून मनगटी ताकदीच्या साहाय्यानं भावेशनं फेकून दिलं. या फटक्याला उडवलाय षटकार. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकाराला भावेश खेळतो. वैयक्तिक 3 चेंडू मध्ये 7 धावा, 19 धावा रिक्वायर. 10.12 16 मध्ये 27. प्रभातचं जेव्हा षटक होतं पूर्वार्धामध्ये तेव्हा प्रभातनं फक्त 7 धावा दिल्या. अजितनं 2 चेंडू मध्ये 6, 19 धावा. ओ चेंडू गेलाय बाहेर, नो चान्स. आणि आणखीन एक षटकार. झेल अडवणं कठीण होतं. प्रचंड प्रयत्न कमालीचे झाले मात्र ताकद होती फटक्यामध्ये. भावेशनं 4 मध्ये 13 वर तो खेळतो. मी मगाशीच म्हटलं का हा मागच्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार राहिलाय आणि तो गोलंदाजांसाठी अडथळा नक्कीच असेल. सामना थोडा सोपा मात्र 15 मध्ये 21. डिफेन्स केलं. असं क्रिकेट तुमच्याकडे पाहिजे, असं अग्रेसिव्ह पाहिजे, अशा पद्धतीनं तुमची रणनीती पाहिजे. 2 फटके आले काही गरज नाही, सन्मान देण्याचा प्रयत्न केला. कारण हे डोक्यामध्ये असतं बहुतांश फलंदाजांच्या का एका खराब चेंडूची प्रतीक्षा करायची. गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग, गुड क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट. 22 5 मध्ये 13, 14 मध्ये 21. बघा आता प्रहार केला, प्रचंड वेग होता. अजित गवतेला माहितीये डॉट बॉलने दबाव निर्माण होईल आणि तो त्याच्या पोझिशनवर काम करतोय. सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर आपण स्क्रीनवर पाहतोय. संजय दादा फडके प्रसिद्ध उद्योजक. 5 चेंडूचा खेळ संपला, 25 धावा. 25 13 मध्ये 21. गुड बॉलिंग, प्रचंड वेग मात्र लाईन भरकटली. वाईटचा कॉल, वाईट बॉल. बघा अजितचा हा चेंडू आपण पुन्हा पाहतोय. एकविरा इव्हेंट खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरामन कव्हर करताना. प्रचंड वेग होता. नेक्स्ट बॉल. प्रचंड वेग. वन्स अगेन आपण जरूर पाहिलं वाईट बॉल. एक चेंडू खूप महत्वाचा असेल. तर पप्याबाई आम्ही पाहतोय दादा सरकार कट्टर समर्थक 500 रुपयाचं प्राइज मिळालं त्यांच्याकडून गोलंदाजांना. तर सेकंड ओव्हर एकूण धावा दाफलकावर 27. गुड कमबॅक अजित, गुड कमबॅक. मात्र थोडा नाराज आहे. 14 धावा गेल्या,
एक मोठा फटका रोखणं ते खूप गरजेचं होतं. मात्र आता 2 षटकं संपली. एकूण धावफलकावर टोटल धावसंख्या आपण जरूर पाहतोय 27. टार्गेट आहे विजयासाठी 46. 12 बॉल 19. कसलकण विरुद्ध स्कायरा 11 आपण जरूर पाहिलं. नेरे संघ आज खेळतोय. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे, दोन्ही संघ बलवान आहेत. मात्र एक चांगलं षटक मॅच मध्ये कमबॅक करून देईल तो नेरे संघाला. अजितचं 14 धावेचं षटक, देवाचं 13 धावेचं षटक आपण पाहिलं. पूर्वार्धामध्ये 7 धावेचं षटक प्रभातचं होतं. लोकेशचं 15, त्यानंतर करणनं 10 दिला. 12 मध्ये 19. पहिला चेंडू प्रचंड वेग. यस, बॅट्समन आउट. अनिकेत कमबॅक होत असताना आता 11 मध्ये 19. बॅट्समन आउट. अनिकेतनं मैदान सोडलं. याला म्हणतात खिलाडू वृत्ती, याला म्हणतात विनम्रता. आणि पंचांच्या निर्णय येण्याच्या अगोदर प्रामाणिकपणे तो निघाला. खिलाडू वृत्ती, स्पोर्टिंग आपण मानतो ती वृत्ती खूप महत्वाची असते. विकास स्ट्राइक रेंजला प्रभात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंड आदळला चेंडू. असे चेंडू दिल्या तर नामवंत जे आक्रमक फलंदाज असतात ते ठेवत नाहीयेत, त्याला अगदी धाडून देतात सीमारेषेच्या पलीकडे. गुड स्ट्रोक, षटकार. तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 33. 33. 46. टार्गेट 10 मध्ये 13. डोक्यामध्ये हेच ठेवलं होतं. आपण पाहतोय भावेशनं प्रभातनं खराब चेंडूची प्रतीक्षा करायची. स्लोअर वन स्विंग झाला चेंडू आणि जरूर आपण पाहतोय यस, टीव्ही अंपायर डिमांड. डिसिजन पेंडिंग. प्रभात भावेश या 2 विकेट खूप महत्वाचे असतील. यस, डिसिजन पेंडिंग. निर्णय येईल आपल्यापर्यंत. 33 धावा, 2 विकेट, 46 टार्गेट. यस, टीव्ही अंपायर. 12 मॅन आपण पिंडर ऑफ सायलेन्स राहा. चेक करतो टेक्निकल टीम. निर्णय येईल आपल्यापर्यंत.
विकास पाठकचा हा चेंडू रिलीन ऑफ द डिलिव्हरी व्हाईट लाईन डिलिव्हरी चेक करतोय. यस फेअर डिलिव्हरी क्लिअरली आपण पाहतोय. गुड व्ह्यू अगदी ऐकविरा इव्हेंट कॅमेरामॅनचं कौतुक करूया. अगदी आता सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आहे आणि एकाग्रता खूप महत्वाची असते. गुड बॉलिंग विकास सेम दिशा टप्पा आणि बघा तोच प्रयत्न केला. विकास पाठकला माहिती का फटके खेळून द्यायचे नाहीये, जरी षटकार आला त्याचा कमबॅक त्याला करून द्यायचं. गुड बॉलिंग विकास. मात्र दोन्ही फलंदाज सेट आहेत. प्रभात एका बाजूला भावेश आहेत. 8 मध्ये 13 एकूण धावा 33. सामना कमालीचा पुन्हा एकदा कमबॅक करतोय. सेम गुड बॉलिंग याला म्हणतात चाणाक्ष रणनीती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गुड कमबॅक. विकास पाठक गोलंदाजी आवडले असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. परिस्थिती कशी असू द्या चल बिचल व्हायचं नाही आणि विकासनं दाखवून दिलं. सलग 3 चेंडू डॉट समोर उभा आहे. 7 मध्ये 13. गुड बॉलिंग. यस बॅट्समन आउट. मॅच मध्ये आणखीन उत्कंठा निर्माण होईल. उत्साहवर्धक. विकास बघा जरी षटक फेकलं तरी त्याच्या चेहऱ्यावर संदेश निराशा. ही निराशा काय तर याचं कारण जो षटकार गेला तो सुद्धा त्याला द्यायचा नव्हता. म्हणजे हे स्पोर्टिंग स्पिरिट तुमच्याकडे असलं पाहिजे. मला गावासाठी खेळायचे, संघासाठी खेळायचे, स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळायचं. मात्र एक प्रमुख गोष्ट या मॅच मध्ये का कसलकंड संघ अजूनही त्यांचे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्यांची अजूनही सज्ज. शॉर्टेस्ट टीम मीटिंग अजित गवते, स्वराज, आम्ही पाहतोय धनेश आहेत, मास्टर माइंड आहेत. या मॅचला ते यू टर्न देऊ शकतात. आमच्या अश्विन आलेत बघा, हंसिका ऑडिओचे प्रोप्रायटर. आज आमचे नाना खांडवे यांचा वाढदिवस होता आणि बर्थडे असला तरी पण बघा क्रिकेटची त्यांनी सेवा केली. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. नाहीतर काही आमचे यंग बर्थडे बॉय असतात, बर्थडेच्या दिवशी बिझी असतात. मात्र आमचे हंसिका ऑडिओचे आमचे डीजे ऑपरेटर बघा पिंट्याना सांगायला काहीच गरज लागत नाही, फक्त कान त्यांच्या आमच्याकडे असतात. आणि बघा हे आमचे युवा डीजे ऑपरेटर आहेत नाना खांडवे. आज वाढदिवस होता. चेंडू 13 धावा 33 3 विकेट 46. स्वराज आता आला षटक हाताळतोय. या सीते मात्र समय सूचकता नव्हती. बघा सामना सोडायचा नाही आणि क्रिकेट मध्ये कधी हार मानू नका असं म्हटलं जातं. सामना कठीण होते थोडा, मात्र एक या मॅच मध्ये काय होऊ शकतो. चित्तथरारक सामना. पॅडी सांगतात काय सामने होतात या वर्षी, प्रत्येक सामने कमालीचे होतात. 5 मध्ये 12. मगाशी एक सामना 2 तास रंगला तो सुपर ओव्हरचा आणि आज तागायत अगदी प्रत्येक सामने. म्हणून आमच्या मॅनेजमेंटला थोडासा प्रेशर आलाय. लक्ष विद्या मॅच कडे. 5 मध्ये 12 काय होऊ शकतो. सर्वजण प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या येऊ द्या, आवाज येऊ द्या. दोन्ही संघ खूप चांगला प्रयत्न. एक्सलंट बॉलिंग. स्वराज गवते सुपर बॉलिंग. धमाका कोण करणार, धूमधडाका कोण करणार, विजय कोण करणार. अजूनही मैदानावर उभा आहे प्रफुल्ल आहे. बॅटिंग लाईनअप आता 4ही इम्पॉर्टंट बॅट्समन बाद झालेत, ज्यामध्ये कुणाल, अनिकेत, भावेश, प्रभात, प्रफुल्ल आणि मयुरेश. अजूनही या दोन्ही फलंदाजाकडे कॅपॅसिटी. 5 मध्ये 12 काय होऊ शकतो. क्रिकेट या खेळाचं नाव आहे, कधी कुणाच्या बाजूने झुकेल याचा नेम नाही. 5 मध्ये 12 प्रेक्षक वर्गांच्या नजरा आपण पाहतोय सामन्याकडे. स्वराज गवते मास्टर माइंड आहे, तगडा अनुभव आहे आणि त्याला माहिती इथे मोठे फटके रोखावे लागतील. कदाचित यासाठी प्रयत्न कमालीचे सुरू आहेत. वातावरण रोमहर्षक. आता संदेश आम्हाला इन्फॉर्मेशन सागर देतोय. 4 मध्ये 11 बघा सर्वांच्या नजरा या मॅच कडे. काय सामने होतात. शेवटचे सामने 3 वाजून 19. प्रेक्षक वर्ग
आक्रमकता दोन्ही संघांकडे भरल्या. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आणि क्षण पाहतोय विजय कोणाचा होणार. 4 मध्ये 11 ची गरज. दोन्ही संघ कडवी झुंज. 10 आल्या तर सुपर ओव्हर. पॅडी सांगतात नको. 4 मध्ये 11. स्कायरा 11 नेरे विरुद्ध गोडिलदेव कसलकंड. एकूण धावा 35. चला प्रेक्षक वर्ग आवाज येऊ द्या. 4 चेंडू 11. गुड बॉलिंग स्वराज खवते. यस येणारे 3 चेंडू 11 धावेची गरज. काय सामना रंगतोय मैदानावर. नेरे विरुद्ध कसलकंड. रंगतदार लढत. अगदी 3:30 आता वाजतील. मात्र आज चुरशीचे सामने या स्पर्धेमध्ये होतात. ओ गुड स्ट्रोक. निर्णायक वेळी आलाय षटकार. काय बॅटिंग केल्या फलंदाज होत्या. प्रफुल्ल षटकार. मयुरेश क्रिकेट मध्ये ही आधुनिकता पाहिजे. अनोखा फटका इथे दाखवला. दबाव पूर्ण नव्हता हे स्पष्ट झालं. आता 2 चेंडू 5 धावा. रंगतदार सामना, रंगतदार सामना. दोन्ही संघ धाकधूक होत्या. भयानक क्रिकेट मॅच मध्ये आपण पाहतोय ज्या स्वराजनं अचूक टप्पा आणि विविधता लयबद्ध दाखवली. त्यांनी शक्ती डोक्याने गोलंदाजी केल्या आणि आता आपण पाहतोय इथे कमबॅक करताना जरूर मयुरेश. 3 चेंडूचा सामना त्याने केला. 1 षटकार आला आणि तो खेळला निर्णायक वेळी. यस 2 मध्ये 5. सामना कमालीचा रंगतोय. दोन्ही संघावर दडपण वाढले. स्पर्धा आपण पाहतोय ग्रामस्थ मंडल चषक. धाव घेण्याची तयारी. डेंजर एंडला. व्हेरी क्लोज मॅच. 1 चेंडू आणि आता 4 धावेची गरज. सनसनाटी सामना. असा सामना पाहिला होता आम्ही प्राण 11 तिरंगा धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध नितलस. 1 चेंडू 5 आणि षटकार आला होता. आता 1 चेंडू 4. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर टाळ्यांचा शंखनाद सुरू ठेवा. दोन्ही संघांसाठी टाळ्या सुरू ठेवा. विजय कोणाचा होऊ द्या. विजय क्रिकेटचा आणि विजय या दर्जेदार स्पर्धेचा. क्लोज मॅचेस होतात. 1 मध्ये 4. यस थ्रो चुकीचा आणि धावा आल्या. यस धावा आल्या टोटल 3 आणि सुपर ओव्हर. 1 चुकी मॅच मध्ये काय काय करू शकते. आज कसलकंड सुपर ओव्हर मध्ये खेळायचं ठरवून आलं की का आणि तेच घडलंय. मात्र 1 चुकी. चला बॅट्समन या लगेच. आता भरपूर डिले झालाय. चला लिस्ट पॅडी जा आपण लवकर जा.